सुरुवात या योजनेची माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब या देशाचे पंतप्रधान असताना सुरुवातीला झाली आणि अटलजींचं सरकार 1999 ते 2004 पर्यंत आणि 2004 ला हे सरकार गेल्याच्या नंतर यूपीएचं 2 वेळा सरकार आलं मनमोहन सिंग साहेबांचं टप्पा 1 यूपीए आणि यूपीए 2 परंतु ह्या दोनही कालावधी सर्व पत्रकार मंडळी सुद्धा इथे आहेत यूपीए 1 आणि यूपीए 2 मध्ये पीएमजीएसवाय या योजनेला एक सुद्धा पैसा देण्यात आला नाही। या देशाचे 2014 साली ज्यावेळेस माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले आणि मुंडे साहेबांच्या जागेवरती प्रीतमताई ज्यावेळेस खासदार झाल्या त्याच्यानंतर जवळपास वर्ष ते 1.5 वर्षाच्या नंतर ह्या योजनेची सुरुवात झाली। अंमलबजावणी करण्याचा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी घेतला आणि ही योजना सुरू झाली आणि आता त्याला मोठ्या प्रमाणावरती पैसा येतो। मी खासदार ताईंचे या ठिकाणी आभार मानेन। कधी आमचा हा रस्ता झाला असता हा सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने दोन्ही गावाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता परंतु या रस्त्याला कोणी एवढा निधी मिळालाच नसता परंतु हा निधी आदरणीय मोदी साहेब आणि तुमच्या कृपेनं या ठिकाणी मिळालेला आहे। तुम्ही आष्टीमध्ये पैसे दिले पाटोद्यात सुद्धा 2-2, 3-3 रस्त्याला पैसे दिले शिरूर मध्ये सुद्धा या तुमच्या योजनेतून पैसे दिले खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी निधी जो आहे तो आपण उपलब्ध करून दिले आणि तुमच्या कालावधीत नॅशनल हायवेची सुद्धा कामं मोठ्या प्रमाणावर होत आहेत। एक विनंती आहे ताई की हा जो नॅशनल हायवे 20 किलोमीटरचं काम चालू आहे एवढ्या बाबतीत आपण एक तातडीची बैठक नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांची लावण्याची आवश्यकता आहे। 158 कोटी रुपये तुम्ही गडकरी साहेबांकडून इथं मंजूर करून दिले परंतु ज्या जलद गतीनं ते काम व्हायला पाहिजे त्या गतीनं काम होत नाहीये। त्याच्यामुळं कडा आणि आष्टी या दोन्ही गावाच्या बाजारपेठेवरती प्रचंड मोठा परिणाम त्या ठिकाणी व्हायला लागला। वाहतूक सुद्धा जामखेडच्या पलीकडची वाहतूक सगळी मिरजगाव मार्गे चाललेली आहे आणि बीड करून येणारी सगळी ट्रॅफिक MSS2 मार्गे किंवा भगवानगडाच्या पायथ्याची जो रस्ता जातो नॅशनल हायवे तिकडून जातात इकडून यायलाच कोणी तयार नाहीये म्हणून या बाबतीमध्ये आपण तातडीने लक्ष घालावं आणि तो रस्ता जो आहे लवकरात लवकर त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यावा अशा प्रकारची आपल्याला विनंती एक आहे। आणि दुसरी एक विनंती आहे काही रेल्वे तुमच्यामुळेच आली 100% त्याच्यामध्ये श्रेय जे आहे ते तुमचंच या ठिकाणी आहे। आष्टीपर्यंत आली आता ती भविष्यामध्ये विदर्भवाडीपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी जाणार आणि त्या दृष्टीने तुमच्या हालचाली चालू आहेत परंतु अजूनही 4 गुंठे 2 गुंठे 5 गुंठे अशा काही शेतकऱ्यांच्या आणि याच्या तक्रारी भूसंपादनाच्या बाबतीत आहे म्हणून आपल्याला एक विनम्र विनंती आहे की एक भूसंपादनाची बैठक ही तुमच्या अध्यक्षतेखाली घ्यावी। आम्हालाही बोलावं म्हणजे ज्या काही तक्रारी आमच्याकडे येतात अजूनही धानोऱ्याची सुद्धा ते संग्राम शेळकेच्या आईची त्यांची तक्रार साबरखेडच्या सुद्धा काही तक्रारी चिंचोलीच्या काही तक्रारी म्हणजे छोट्या छोट्या तक्रारी राहिल्या तुम्ही पैसा दिला परंतु खालचे अधिकारी जे आहेत त्याच्या अंमलबजावणीमध्ये आणि रेल्वेच्या बाबतीत काय होतंय की आमचं त्या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी फारसं गांभीर्याने घेत नाही। तुम्ही सांगितल्याच्या नंतर मात्र कारवाई त्या ठिकाणी होते आणि पिंपळापासून काकडवाडीचा जो रस्ता आहे त्याच्यावरती अर्धा पूल केलाय आणि तो कॉन्ट्रॅक्टर तसाच सोडून गेलाय तो पूल अर्धा राहिलेला आहे तो एक आपण GM जे कोणी आहेत नगरचे त्यांना जर आदेशित केलं तर तो पुलाचं काम त्या ठिकाणी लवकरात लवकर होऊन जाईल। लहान लेकरांना शाळेमध्ये जाण्याची सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेली नाही म्हणून तो एक प्रश्न आमचा सोडवावा आणि
केंद्र सरकारमध्ये आपण आहात, आपण सांगितल्याच्या नंतर प्रश्न सुटतात. तर सुरत चेन्नई हा रस्ता जवळपास 36 किलोमीटर आष्टीच्या हद्दीतून जातो, आष्टी तालुक्याच्या. त्याची मोजणी वगैरे झाली, सगळं झालं. पण एक विनंती आहे की सुरत चेन्नई इकडून जातोय आणि संभाजीनगर पुणे हा रस्ता सुद्धा इकडून जातो. त्या दोन्हीचं सेंटर भातोडी तालुका अहमदनगर, म्हणजे आपल्या धवला वडगावच्या पलीकडचं गाव, अगदी 2 किलोमीटरवरचं गाव. त्या भातोडी गावाला सेंटर होतोय. त्या सेंटर पासून हा जो MSS2 जो सगळ्यात अगोदर गोपीनाथराव मुंडे साहेबांनी म्हणजे ज्यावेळेस उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस तो रस्ता केला आणि त्याच्यानंतर त्याला पैसे कधी मिळाले तर पंकजाताई पालकमंत्री आणि धोंडेसाहेब आमदार होते त्या कालावधीत त्या MSS2 ला पैसे मिळाले. आता जे मिळतात ते थोडे थोडे पैसे मिळत आहेत. एक विनंती आहे की हे जे सेंटर होत आहे संभाजीनगर पुणे आणि सुरत चेन्नई भातोडीला, त्या भातोडी गावापासून तो MSS2 चा रस्ता डायरेक्ट बीड शहरापर्यंत जोडता येऊ शकतो. म्हणून तो एक नॅशनल हायवे आपण करून घ्यावा. म्हणजे जे आहे आणि तो जो बेल्ट आहे तो मेजॉरिटी आपल्यालाच मानणारा बेल्ट आहे. त्या बेल्टमधून आणि भातोडी पासून हा रस्ता सुद्धा भातोडी लिंबोडी पासूनच येतो. तर हा जो आमचा नगर ते आष्टी रस्ता आहे आणि हा ही बीड पर्यंत सौताड्यापासून पुढे जाणारा ज्याच्यावरून आपण आता आला, तर तो जो रस्ता आहे हा सुद्धा रस्ता ऑलरेडी नॅशनल हायवे आहे. फक्त याला बजेट पूर्णपणे टाकून घेऊन आता फक्त हा इथं 20 किलोमीटर झाला, जामखेड पासून सावताड्यापर्यंत 20 किलोमीटर झाला. पण बीड पासून ते अहमदनगर पर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे तो नॅशनल हायवे डिक्लेअर्ड आहे. फक्त त्याच्यावरती निधी टाकण्यासाठी आपल्याला विनंती आहे. आणि तिसरी विनंती, हा जो सुरत चेन्नई रस्ता जातोय त्याचं एक एक्झिट हे आष्टी खडकत रस्त्यावरती त्या ठिकाणी करावं. म्हणजे जर एक्झिट केलं तर आष्टी शहराला तातडीनं सुरतला जायचं असेल किंवा चेन्नईला जायचं असेल, एक एक्झिट झाल्यात आहे ते पार खर्ड्याला झालं आणि इकडं नगरला. मग आमच्या आष्टीच्या लोकांची अडचण होईल, कड्याच्या लोकांची अडचण होईल किंवा तालुक्यातल्या सगळ्याच लोकांची अडचण होईल. तर हे म्हणजे एक्झिट एक मंजूर करून द्यावं अशा प्रकारची आपल्याला विनंती आहे. बाकी तुमच्या निश्चित कारण खासदारांची जे जे काम आहे त्या त्या कामामध्ये आपण अव्वल मानांकन त्या ठिकाणी बद्दल आमच्या कोणाचंही काही दुमत नाही. जे जे म्हणून आपल्याला सांगितलं ते ते काम आपण केलं. आमच्या आष्टी तालुका दूध संघाचं जवळपास 1.5 लाख लिटर दूध आहे. त्याला एक पत्र आम्ही दिलं. जवळपास 1.5 कोटी रुपयाची एक मशीन तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळं अजिबात एकदम क्वालिटीचं दूध आम्हाला त्या ठिकाणी स्वीकारता येत आहे. मी अधिकच काही स्वागत करतेच, पण मला ह्याचा आनंद होतोय की आपला हा कार्यक्रम जो आहे तो आज संत बाळूदेव महाराज यांच्या या मंदिराच्या परिसरात. त्यामुळे या कामाला कुठलीही अडचण न येता अतिशय निर्विघ्नपणे ह्या रस्त्याचं काम पार पडेल हा माझा जो विश्वास आहे तो आता बोलत असताना प्रास्ताविक करताना सगर साहेबांनी सांगितलं की या रस्त्याच्या लांबीमध्ये 12 पुलांचं काम आहे आणि येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये आम्ही हे काम पूर्ण करू. त्यामुळे तुम्हाला हे तर कळलेलं आहे, भूमिपूजन आज झालेलं असलं तरी लोकार्पणाला अजून वेळ आहे. त्यामुळे भूमिपूजन लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आणि लोकार्पण विधानसभा झाल्यानंतर असं आपल्याकडे भरपूर काळ आहे. मध्ये जेवढे पुलांची संख्या आहे 12 तेवढीच महिन्यांची पण संख्या आपल्याला तेवढी वाट बघावी लागणार आहे लोकार्पणाची. पण कामाला वेळ जरी लागला तरी काम दर्जेदार झालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून मी आता एक गोष्ट करायची ठरवली. शेवटी माझी दुसरी खासदारकीची टर्म संपत आली तर माणूस शिकत असतो प्रत्येक आपल्या प्रवासामध्ये काहीतरी. पहिल्या खासदारकीच्या काळात तरी असले कुठले मी कागद बघतच नव्हते. आता आम्ही ठरवलंय की बघायचं की कॉन्ट्रॅक्टर कोण आहे. लोक कॉन्ट्रॅक्टर कशासाठी बघतात
की कॉन्ट्रॅक्टरवरती काहीतरी दबाव टाकून टक्केवारी काढण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर बघतात. मला कॉन्ट्रॅक्टर त्याच्यासाठी नाही बघायचं. मला कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यासाठी बघायचा आहे की कोणीही असेल, कॉन्ट्रॅक्टर हा आपल्या जिल्ह्यातला असेल, जिल्ह्याच्या बाहेरचा असेल, कधी काळी कदाचित कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता असेल, कॉन्ट्रॅक्टर कोणीही असला तरी त्याची जबाबदारी काम दर्जेदार करणं ही त्याची जबाबदारी आहे आणि ते वेळेत पूर्ण करणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाले हे बघायचं आता मी ठरवलंय आणि आपल्याला सगळ्यांना त्याच्यावर देखरेख करणं हे भाग आहे. आणि एकटी मी बघून जमत नाही. आता मला एकेका गावात मी जायचं म्हणलं, मी नेहमी हसून म्हणत असते की आपला जिल्हा इतका मोठा आहे आणि इतका डिमांडिंग आहे, म्हणजे अपेक्षा ठेवणारा जिल्हा. आपल्या जिल्ह्यामध्ये 1403 ग्रामपंचायती आधी होत्या, काही ग्रामविकास मंत्री व्हायच्या आधी. मग काही ग्रामपंचायतीच्या फोडून झाल्या, अजून काही वाढल्या असतील त्याच्यामध्ये. 31 झाल्या आणि गावं आहेत 2203. तर मी रोज एका गावाला जायचं ठरवलं माझ्या आयुष्यात. असं मी 5 वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात रोज एका गावाला जरी गेले तरी माझा जिल्हा पूर्ण फिरून होऊ शकत. मी कामावरती देखरेख ठेवायचं असं ठरवणं म्हणजे मी तुमच्या माध्यमातून ती देखरेख ठेवणं मला भाग आहे. ज्या ज्या गावाच्या ठिकाणून हा रस्ता जातोय त्या गावात काम होतंय का नाही, ते काम दर्जेदार होतंय का नाही, तर काही भेसळ तर करत नाहीयेत ना, आणि काम वेळेवर पूर्ण होतंय का नाही हे बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझे कान आणि डोळे म्हणून काम करणं गरजेचं आहे. जिथे जिथे वाटतंय की कामात काहीतरी गडबड आहे तिथे कानावर घातलं तर आपण लागलीच त्याच्यावरती कारवाई करू शकतो. आणि वाईट वाटतं, लोक कामाची मागणी करतात असेल तर सांगायला सहसा कोणी येत नाही पुढे. याचं उदाहरण देते म्हणजे माजलगावचा जो नॅशनल हायवे आहे त्यामधून एक उभी ढीक पडली पूर्ण रस्त्यात. मला कोणीच कधी याची तक्रार केली नाही. माझा जीव जळायचा की हा माझ्या कार्यकाळात झालेला रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर जर भेगा पडत असतील, कारण हा पहिल्या टर्ममध्ये झालेला रस्ता, तुम्हाला म्हणलं की कॉन्ट्रॅक्टर कोणी बघतच नव्हते, म्हणून तेव्हा लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडे. मग मी नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटींना तक्रार करून, गडकरी साहेबांकडे तक्रार करून ती भेग बुजवून घेतली. पण हेच जर माझ्या तिथल्या कार्यकर्त्यांनी माझ्या कानावर आधी घातलं असतं तर ती भेग बुजवायला 1 वर्ष लागलं. ती भेग जेव्हा पडली तेव्हा लागलीच आपण बुजवून घेतली असती. थोडस आपण या गोष्टींनी आपल्याला संपर्क वाढवला तर आपली कामं लवकरही होतील आणि चांगली. बाकी साहेबांचा अभ्यास तर सखोल आहेच आहे आणि त्यामुळे त्यांनी अनेक विषय इथे मांडले. एक रस्त्याची जी तुम्ही मागणी केली तो मंजूर झालेला आहे, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. नॅशनल हायवेचं जे काम प्रलंबित आहे, नॅशनल हायवेच्या अनुषंगाने सुद्धा गेल्या 2-3 अधिवेशनाच्या काळामध्ये मी गडकरी साहेबांच्याच ऑफिस मधून मीटिंग लावण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय की डायरेक्ट मंत्र्यांच्याच ऑफिसमधून मीटिंग लागली तर त्या अधिकाऱ्यांवरती त्याचा चांगला दबाव आणि प्रभाव दोन्ही पडतो आणि मग आपली कामं जी आहेत ते लवकरच मार्गी लागतात. रेल्वेच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर रेल्वेचा आढावा मी सातत्याने घेतच असते. अगदी परवाच मी अंमळनेरच्या स्टेशनवर जाऊन स्पॉटवरची पाहणी केली, तिथे बांधलेल्या पुलाची पाहणी केली. रेल्वेचे अधिकारी होते, महसूलचे अधिकारी होते. वारंवार माझ्यापर्यंत येणाऱ्या तक्रारी, माझ्यापर्यंत येणारे विषय हे मीटिंगच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करत होते. साईट व्हिजिटसाठी कशाला गेले, कारण अंमळनेर पर्यंत रेल्वे ही सप्टेंबरच्या शेवटपर्यंत येणं अपेक्षित होतं, पण आता नोव्हेंबरचा शेवट आलाय तरी सुद्धा अजून काम पूर्ण झालेलं नाही. म्हणून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मी तिथे गेले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे थोडं काम पुढे ढकललं गेलं. त्या अनुषंगाने भूसंपादनाचे जे विषय आहेत तिथे जे लोकांनी येऊन माझ्याकडे तक्रारी केल्या त्यांचं लागलीच आपण महसूल विभागाशी आहे आणि कृषी विभागाशी आहे त्यांच्याशी आपण त्यांचं बोलणं करून दिलं आणि तात्काळ उपजिल्हा अधिकाऱ्यांना हे विषय मी मार्गी लावण्यासाठी सांगितलेला आहे. त्या दिवशी त्यांचे मुद्दे समोर आले, त्यांचे या महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांचे जे पैसे आहेत ते वर्ग होऊन जाते. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, केंद्राकडून निधी भरपूर आलेला आहे. मधल्या काळात जेव्हा राज्यात आपलं सरकार नव्हतं त्यावेळी 3 वर्ष मात्र राज्य सरकारने आपल्याला एक दमडी सुद्धा या रेल्वेसाठी दिली नाही आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. काल जे विरोधात होते ते आज बरोबर जरी असले तरी त्यांनी विरोधात असताना जे केलं त्याच्यामुळे आपलं तर काम ठरवून राहिलं.
जे चांगलं आहे ते चांगलं म्हणेन, पण शेजारी बसलेल्या प्रत्येकाचं गुणगान गावं असं तर काही काम नाहीये. त्यावेळी ज्यांनी अडवणूक केली त्याच्यामुळे आपल्या रेल्वेवरती त्याचा विपरीत परिणाम झाला. हे सत्य सर्वसामान्य जनतेला माहिती असणं गरजेचं आहे. हे सांगण्याचं कारण मला कोणावर आरोप प्रत्यारोप करायचे हे नाहीये, पण तुम्ही ज्या विश्वासाने मला संसदेत पाठवता आणि माझ्याकडून ती रेल्वे मी घेऊन येईल ही अपेक्षा करता, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणं लागते. बाकी मला जगाच्या राजकारणाशी काही देणं घेणं नाहीये. तुम्ही माझ्याकडे अपेक्षेने बघता आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. म्हणून तुम्हाला खरं माहिती असणं गरजेचं आहे की हे काम का केलं आहे. आणि जमिनीच्या संदर्भात भूसंपादनाच्या बाबतीतही आता कलेक्टर ऑफिस कडून आपण माहिती घेतली असता फारसे विषय प्रलंबित नाही असं समजतं. काही गावांमध्ये अगदी 1-2 लोकांचे विषय जिथे प्रलंबित आहेत तिथे प्रत्येक माणसाची वेगळी सुनावणी घेऊन लवकरात लवकर ती प्रक्रिया करावी अशी मागणी आहे. आणि या कामामध्ये सगळ्यात त्रास जर कोणत्या विभागाचा होत असेल तर कृषी विभागाचा होतो, कारण रेल्वेच्या भूसंपादनामध्ये जॉईंट मेजरमेंट म्हणजे संयुक्त मोजणी ही जी असते ती महसूल विभागाची, रेल्वे विभागाची. आणि जर तुमची शेतजमीन असेल त्याच्यावर झाडं असतील तर ती झाडं कोणती आहेत, त्या झाडांची किंमत, एखादी विहीर असेल तर त्या विहिरीची किंमत, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कृषी विभागाची पण त्याच्यामध्ये सहकार्य लागतं. आणि ते सहकार्य काही फारसं होत नाही. आम्ही बोलतो, कलेक्टर बोलतात, पण दरवेळी कृषीची लोक काही ना काही निमित्ताने ते टाळण्याचा प्रयत्न करत. शांत नाही बसायचं, पण मी वारंवार यांचा पाठपुरावा करून ज्यांचे मागे ज्यांचे विषय प्रलंबित आहेत त्यांचे पण प्रत्येक केस निहाय, प्रत्येक शेतकरी निहाय याचा न्याय निवाडा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सुदैवाने आता आपल्याला जिल्ह्याला कलेक्टरही चांगले आलेले आहेत, त्यामुळे लवकरच हे विषय सुद्धा मार्गी लागून अगदी 2024 पर्यंत बीडला जरी नाही रेल्वे आली म्हणजे निवडणुकीपर्यंत, 2024 म्हणजे 2024 ची मुदत खरी डिसेंबर पर्यंत असते, पण लोक बोलताना ती मुदत ही निवडणुकीपर्यंतच धरतात. बीड पर्यंत निश्चितच रेल्वे येईल. आपला भाग हा थोडासा खडकाळ असल्यामुळे काही त्याच्यामुळे तांत्रिक अडचणी येतात, पण इथून पुढचा भाग, आष्टीच्या पुढचा भाग हा सपाट भूप्रदेश असल्याने त्याच्यानंतर एकदा आष्टीच्या पर्यंत रुळ येऊन पडले आणि डेब्यू रेल सुरू झाली की त्याच्यानंतरचा प्रवास मात्र आपला फार जलद होणार आहे. बरेच विषय आहेत ज्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे, पण जे प्रलंबित आता राहिलेले आहेत विषय, जसं आता हे नॅशनल हायवेचं रखडलेलं काम, त्यात लवकरच हा विषय मार्गी लावणार आहे. मला या माध्यमातून आज उपस्थित झालेल्या सर्व लोकांचं स्वागत तर करायचंच आहे आणि कौतुकही करायचंय की राज्यात, देशात, जिल्ह्यात इतर कुठल्याही प्रकारचं कसंही सामाजिक वातावरण असलं तरी जेव्हा आपल्या गावाच्या विकासाचा विषय येतो, जेव्हा गावासाठी रस्ता येतो, तो कुठल्याही एका माणसासाठी, एका समाजासाठी, एका धर्मासाठी येत नाही, तर आपल्या सर्वांसाठी येतो. आणि म्हणून आज या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जो तुम्ही उत्साहाने इथे उपस्थित राहिला, कौतुकाने आमचं स्वागत केलं आणि या कार्यक्रमाचं तुम्ही मला वाटतं की मनापासून ज्या रस्त्याची वाट बघत होता त्या रस्त्याच्या कामाची सुरुवात होणार आहे, ह्याचा आनंद आज तो आनंद लोकार्पणाच्या दिवशी अजून 100 पटीने वाढलेला असेल आणि लोकार्पणाच्या दिवशी सुद्धा मला तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघता यावा अशी प्रार्थना मी आज बाळोदेव महाराजांच्या साक्षीने इथे करते. आणि या माझ्या प्रार्थने